मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मौल्यवान विनोद आणि चमकदार कोट्या करून विनोदाच्या राज्यात तुम्हाला कोट्याधीश बनवण्यासाठी घेऊन आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या कलाकारांचं आपण स्वागत करूया आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेस कॉमेडी किंग मकरंद नासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुका शहाणे. त्याचबरोबर प्रेक्षक परीक्षकांचं सुद्धा स्वागत करूया कौशल बाली, नवदुर्गा मित्रमंडळ विरार. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. आता इथे वृक्षारोपण होणार आहे. या सामाजिक कार्यामध्ये कोण कोण सहभागी होतंय ते बघूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पॅडी, अनुपमा आणि अरुंडांचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी रुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. नमस्कार नमस्कार. चाल म्हणजे गाण्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आज आमच्याकडे आम्ही वृक्षारोपण आयोजन केलं. म्हणजे साधारण काही झालंय म्हणजे घाईघाईत गडबडीत तात्काळ काही लोक पुण्याला जाऊन वृक्षारोपण करून आलेले आहेत. म्हणजे साधारण अंदाज घ्या. म्हणजे साधारण सगळं वृक्षारोपण झालेलं आहे तेव्हा मृण्मयी आणि आरोही तुम्हाला वृक्षारोपणला काही काही लागतं हे सांगायची काही गरज नाहीये. म्हणजे गमेला फावडा कुदल तसं कुदलचं आणि आरोहीचं लय जवळचं संबंध आहे. म्हणजे आरोही कुदल घेऊन जमीन खणत होती का खाजवत होती काय कळतच नव्हती. लय टाइम झालं. शेवटी माली दादा आले, बाई जरा थांब, तब्येती परमाने मी काम करतो तू नको करू. मग त्याने आपला खड्डा खणला न रोपट लावलं. अशा तऱ्हेने वृक्षारोपण झाले. तर महत्वाचं काय, आमच्या आमदार बाई आहेत ना त्या जाम याऱ्या आहेत. हो जाम यारी आहेत. म्हणजे आवऱ्या एरिया आहेत, आवऱ्या एरिया आहेत. आता इथं कुणाचं नाव घ्यायचं, माझ्यापेक्षा सुद्धा एरिया. म्हणजे तुम्ही विचार करा केवढ्या एरिया असतील त्या. म्हणजे तुम्हाला सांगतो काही झालंय, आमचे आमदार साहेब अचानक गेल्यामुळं त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी आलेली आहे. त्यांची इच्छा होती वृक्षारोपण करायची. तर मला बोलल्या तुम्ही या, जरा महत्वाचं काम आहे. मला बोलल्या पटकन जा ना, तुम्ही पनीरचं झाड घेऊन या. मी सगळीकडे आपापली माणसा घेतली ना, बोलला इकडे जा, उत्तर जा, दक्षिण जा, जिथं भेटल तिकडून तुम्ही पनीरचं झाड घेऊन या. मी सुद्धा सगळीकडे गेलो पनीरचं झाड आणायला. पण शेवटी मला कळलं पनीरचं असं झाड नसतं. म्हणजे विचार करा कवऱ्या एरियाच्या. पंत 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 नचिकेत पंत. हा झाली 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 वृक्षारोपणाची तयारी झाली. सगळी तयारी झालेली आहे. चला कुठे झाड, कुठे झाड, कुठे. चला मॅडम, हा दिस इज द रोपट नॉट झाड. ओ हा हा हा. झाड मोठं रोपट छोट. चला कुठे गाडायचंय आता हिला कुठं गाडायचंय. काय म्हणाला तर मेलंय का झाड गाडायला. तर वृक्षारोपण आहे ना, वाट बघतो वृक्षावाला. अहो ते गाणं नाही काय, वाट बघतोय वृक्षावाला, वाट माझी बघतोय वृक्षावाला. तर वाट बघतोय वृक्षावाला वृक्षण करण्यासाठी. म्हणजे काय झालं माहितीये बघा मॅडम, माझं पण जाम काम आहे, तुमचं पण जाम काम. पटकन उद्घाटन करून टाका. म्हणजे तुम्ही मोकले ना मी मोकला. ओके पटकन उद्घाटन करून टाका. एवढा मोठा शासनाचा उपक्रम राबवतोय आपण. इथे समोर असे पत्रकार न्यूज वाले कोणीतरी नको, कव्हर नको का करायला कोणीतरी. जाऊ दे ना मॅडम, त्यांना तुमचं कार्य कळत नाही. आपण डायरेक्ट त्यांना तुमच्या कार्यालाच बोलूया. ओ नाही म्हणजे
कसं आहे, कार्यक्रमाला आपण बोलूया. हो मॅडम, तुम्ही कवऱ्या ब्रिलियंट आहात. त्या पत्रकारांनी यांच्या ब्रिलियंट उत्तर समजूच शकत ना. ज्याने ते लोक मग काहीतरी निगेटिव्ह असं काहीतरी लिहितात ना, तुमची बदनामी करतात म्हणून आवडत नाही ना. प्रॉब्लेम आहे. सोडा सोडा मला सोडा. अरे प्यायचा सोडा नाही, माझा हात सोडा. हात सोडा, हात सोडा. मी आतमध्ये जाऊन सोडा सोडा. कोण आहे? सोडा त्याला. कुठे चाललंय, कुठे चाललंय वृक्षारोपण? कुठे चाललंय? हा, आम्ही तिकडे बाहेर मंडळी सगळी ताटकळत बसलोय. कुठे चाललंय वृक्षारोपण? अरे पत्रकार आहोत आम्ही. अरे दुसरी काही कामं आहेत की नाही मला? कुठे चाललंय वृक्षारोपण? अरे हाय हाय वसाऱ्या, वृक्षारोपण इकडं हाय ना. कशाला तू ओरडतोस आवरा मोठा? ह्याच्यापेक्षा जर ओरडलास ना तर आता तोंडातून बातमी नाही आतडी बाहेर पडेल. कशाला ओरडतो? ही काही झालं वृक्षारोपण इकडे तयार आहे, सगळी तयारी झाली. कुठे काय तयारी झाली? कुठे काय तयारी झाली? हा, मैदान बाहेर आहे, सगळी माणसं बाहेर आहेत आणि ह्या मॅडम या बंदिस्त हॉलमध्ये इकडे वृक्षारोपण. कुठे वृक्षारोपण करणार आहात? अरे हिट या बंदिस्त हॉलमध्ये तुम्ही वृक्षारोपण करणार आहात? काय बंदिस्त हॉल लावलाय तुम्ही? झाडाला सावली नको का मिळायला? झाडाला सावली? हो, झाडाला सावली नाही हो, झाडाला प्रकाश हवा असतो तरच ते झाड वाढतं. कळतं का तुम्हाला? मग वसाऱ्या आवरे हॅलोजन कणासाठी आहे, कुणासाठी आहे? या झाडासाठीच आहे का नाही ना? आमदार बाई करेक्ट बोलतात. अरे उगाच काय झाले ते आमदार, अजिबात त्यांना काही बोलायचं नाही. अरे आज म्हणजे तुम्हाला सांगतो, फक्त झाड माणसाला सावली देतात, पण आज एका माणसानं झाडाला सावली द्यायचं काम केलेलं आहे. म्हणजे कौरे महान कार्य केले ना, कौरे मोठे विचार आहेत. वा 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 काय बोलतो त्यांना? वा वा नचिकेत पंत हो, तुम्ही माझ्या विचारांना शब्द दिले तो अक्षरशः. बाई, शब्द म्हणजे मित्र आहेत, म्हणजे फ्रेंड आहेत. नाही मित्र फ्रेंड ठीक आहे. तुम्ही याचं नाव काय म्हणालात? नचिकेत पंत. नचिकेत पंत नाव आहे याचं? नचिकेत पंत. मी रिपोर्टर नाहीये, मी रिपोर्टिंग करणार नाही. मला स्किट मध्ये पण काम नाही करायचं. ह्या माणसाचं नाव नचिकेत पंत कसं असू शकता? नचिकेत पंत. रे वसाऱ्या, माझं नाव नचिकेत पंत असू दे नाहीतर दामोदर संत असू दे, तुला काय करायचं? तू चल वृक्षारोपणाचे कव्हरिंग करता. कसं करू मी? कसं करू कव्हरिंग? सांगा ना, कसं करू कव्हरिंग? अरे तुम्ही या बंदिस्त हॉल मध्ये वृक्षारोपण करताय, कसं करू मी कव्हरिंग? अहो, आम्ही तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आम्ही प्रकाशाची सुद्धा सोय केली आहे आणि साधी सुधी सोय केली नाही, सरकारकडून निधी घेऊन आम्ही सोय केलेली आहे. बघा बघा बघा, 1,000 वॅटचे 4 हॅलोजन लावलेत ना, ते झाडासाठीच लावलेत. म्हणजे कार्यक्रम संपून जाईल पण झाडाला मात्र 24 तास प्रकाश मिळेल. आता बोला. अरे ओ मॅडम, अरे झाडांना प्रकाश म्हणजे हा प्रकाश नाही हो, सूर्यप्रकाश हवा असतो. नचिकेत पंत नाव आहे यांचं. सांगा जरा मॅडम ना सांगा. अरे हो वाचाऱ्या, सूर्यप्रकाश लागतो बरोबर आहे, पण झाडाला कुठं माहिती आहे त्या सूर्यप्रकाश आहे का हॉलोजनचा प्रकाश आहे? अरे प्रकाश म्हणजे झाडांना सूर्यप्रकाश लागतो, त्या सूर्याच्या प्रकाशातच झाडं स्वतःचं अन्न तयार करतात. अरे वाचाऱ्या, तू काय सांगतो आम्हाला? सूर्य बुडल्यानंतर झाड स्वतःचं अन्न कसं बनवणार? अंधारात त्याला मूड आला. कोणाला? झाडाला. कसला? जेवण बनवायचं. हा, मग तर प्रकाशाची मदत नको काय त्याला? अरे ज्याला आमचे सगळे आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो हे सगळे हॉलोजन सोलर वर चालतात. म्हणजे सूर्याचा प्रकाश हॉलोजन वर पडतो ना, हॉलोजनचा प्रकाश झाडावर पडतो. म्हणजे फायनली काय तर सूर्याचा प्रकाश झाडाला मिळतो. आता झाडाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ही सोलर सिस्टम ठेवलेली आहे. अरे पण झाडांना डायरेक्ट सूर्यप्रकाश लागतो. पण वसरे त्यांना सांगायचंच नाही ना, हा झाडाचा सूर्यप्रकाश आहे का हॉलोजनचा सूर्यप्रकाश आहे म्हणून. सिंपल गोष्ट आहे. हॉलोजनचा प्रकाश पिवला असतो ना, सूर्याचा पण प्रकाश पिवलाच असतो. काय प्रॉब्लेम आहे? त्याला सांगायचंच नाही आपण. हे देवा परमेश्वरा, हे माझ्या जरा बुद्धीच्या पलीकडच आहे. बरं मॅडम, एक मिनिट इकडे मला सांगा, हे जे झाड आहे, हे वृक्षारोपण तुम्ही जे करणार आहात, हे झाड कुठलं आहे? हे बहुधा रत्नागिरीचे नाही का?
करेक्ट एकदम मॅडम बोलल्या. हे झाड रत्नागिरीचंच आहे. हा. ऍक्च्युली काय झालं माहिती आहे, रत्नागिरीची एसटी जरा लेट आली. मग आम्ही दापोलीच्या गाडीमध्ये सगळी झाडं ठेवली. त्याच्यामुळे हे करेक्ट आहे, रत्नागिरीतच झाड आहे. अरे कुठलं म्हणजे तसं कुठलं नाही, म्हणजे ह्या झाडाची जात काय आहे? जातीचं राजकारण आम्ही करत नाही मिस्टर पत्रकार, अजिबात नाही. आज आपल्या महाराष्ट्रात आम्ही बदल घडवू इच्छितो. जातीपातीची मुळं आम्हाला मुळापासून नष्ट करायची आहेत. जोवर आपल्या समाजात जात पात धर्म यावरून क्लेश होत राहणार आहे, तोवर आपला महाराष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जाणार नाही. जातीपातीचा भेदभाव संपवण्यासाठी आमचा पक्ष कायम आघाडीवर राहिला आणि यापुढे आघाडीवर राहील. जय हिंद, जय महाराज. वा 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 वा. अरे वासाऱ्या, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव. अरे मॅडमने काय भाषण केलेलं आहे. म्हणजे आमचा पक्ष जातपात पालतच नाही, म्हणजे सूर्य धर्मेंद्र सेम. सूर्य धर्मेंद्र सेम. सुर्वे धर्मेंद्र सेम. सुर्वे धर्मेंद्र सेम. सुर्वे धर्मेंद्र सेम. सुर्वे धर्म सर्वधर्म समभाव म्हणायचा काय तुम्हाला? सेम एकदम. तेच ते म्हणतात. हेच ते नचिकेत पंत. अहो पंत, अहो मी माणसाच्या जातीपातीबद्दल नाही विचारत आहे. हो मला असं विचारायचं आहे की म्हणजे हे जे झाड आहे, हे झाड ते मोठं झालं की काय होईल? त्याचं त्याला ठरवू दे ना. आता ते लहान आहे तेव्हाच त्याच्यावर प्रेशर का द्यायचं की ते मोठं होऊन कोण होणार आहे? त्याचं त्याला ठरवू द्या. त्याला इंडिपेंडेंट ते होऊ द्या ना. मला इंडिपेंडन्स होऊ द्या रे. नचिकेत पंत, हे झाले. म्हणजे मला असं विचारायचंय की हे झाड मोठं झालं की काय देईल? त्याला ठरवू द्या बोलतो ते कळत कसं ना. समजा त्याला वाटलं आंबा द्यायचं तो आंबा देईल. त्याला वाटलं चिकू द्यायचं तो चिकू देईल. त्याला वाटलं गाजर द्यायचं तो गाजर देईल. अरे मॅडम, अहो पंत, अहो गाजर झाडावर नाही हो, झाडाच्या खाली लागतं. ए साध्या तू नको आम्हाला शिकू. पूर्वी झाड म्हणजे गाजर खाली यायचं, आता 7व्या माल्यापर्यंत येतात. फक्त ओढायचं, गाजरवाला 7व्या माले पे गाजर लेके. देवा परमेश्वरा, वाचव मला, वाचव. अरे मला थोडी सहनशक्ती दे आणि या लोकांना बुद्धी दे रे, बुद्धी दे. अहो मॅडम, झाड जर असं बाहेर मोकळ्या हवेत लावलं नाही तर ते वाढेल कसं? त्याला मोकळी हवा पाहिजे ना. अहो पण त्यासाठीच एसी लावलाय ना आम्ही. खास झाडासाठी एसी लावलेलं बघितलंय का तुम्ही कधी? आम्ही लावलं नाही, पण मला काय म्हणायचंय की ते झाड जर बाहेरच्या अशा मोकळ्या एरियात लावलं नाही तर त्याला ते वाढणार कसं? त्याची वाढ कशी होणार? त्याला खत पाणी कसं मिळेल? मिळेल, सगळं मिळेल. आम्ही खास झाडासाठी मिनरल वॉटरची सोय केलेली आहे. आम्ही असा हॉलमध्ये बोर्डच लावलेला आहे, या कार्यक्रमाला जो कोणी येईल त्याला ज्या पाण्याच्या बाटल्या दिल्या जातील ते पाणी संपल्यावर किंवा उरल्यावर टाकून द्यायचं नाही, झाडाला टाकायचं. बघा, म्हणजे जे पाणी आम्ही पिणार तेच आम्ही झाडाला देणार. मिनरल वॉटर. आहात कुठे? म्हणजे याच्यासाठी तुम्ही खास मिनरल वॉटरचा पण खर्च करणार आहात? अर्थात. अहो जल हेच जीवन. तुम्हाला झाडे लावा झाडे वाचवा असं म्हणायचंय का? नाही मॅडम करेक्टच बोलले. जल हे जीवन है. म्हणजे मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालू तो मर जाएगी. तू का नाही मरत रे? मछली आहे काय मरू शकत? अरे पंत, पण त्याचा इथे काय संबंध? अरे यारायच का? मछलीला जशी जलाची गरज आहे तसे झाडाला सुद्धा जलाची गरज आहे. ज्याला त्याला जलाची गरजच आहे का ना? मग जलला आम्ही म्हणूनच मिनरल वॉटर त्याला देणार आहे. नाही बरं ठीक आहे, हे जगावेगळं वृक्षारोपण मी आज पहिल्यांदाच बघतोय. पण बरं झालं, पाण्याचं झालं. ह्याला बरं खत तरी तुम्ही घालणार आहात का की तुम्ही खाता तेच देणार आहे? वडापाव भजीपाव वगैरे जे काय असते ते? इतके वेडे आहोत का आम्ही वडापाव भजीपाव द्यायला?
पंत नचिकेत पंत यांना आपलं खत दाखवा. 1 मिनिट. काय हे बघा खत. शासनाने आम्हाला तसा आदेशच दिलेला आहे की पेड़ को पौष्टिक खत दीजिएगा. मग आम्ही पोस्टात गेलो आणि खत घेऊन आलो. हा लाकडं रचायला घ्या. हा अटॅक आलाय मला. पोचतो तोपर्यंत. मॅडम एक अटॅक त्याला येऊन गेलाय. त्याने आपल्याला दाखवलाय ना. दुसरा अटॅक यायच्या आधी याचं उद्घाटन करूया. पत्रकारांच्या समोर व्हायला हवं. चला रेडी. हा आग पण लावायला घ्या. डायरेक्ट येऊन झोपतोच मी आता तिकडे. आणि तू पंत नाहीयेस, तू ना जनता आहेस. जनता. आणि हे तुला माहित नाही ना याची मला खंत आहे. पंत नचिकेत पंत काय झालं? काय करायचं झाडांनी मानच टाकली हो. नका तुम्ही टेन्शन घेऊ. ऍक्च्युली काय झालंय माहितीये काय? आपली जी झाडं आपण मागवली होती ना रत्नागिरीवरून ती इकडे पोचलीच नाही. मी इकडचीच कुठली तरी फांदी काढून इकडे आली. वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे का ना? असं कसं फांदी काढून लावू शकता तुम्ही? झाडाला मुळा बिळा पाहिजे की नाही? तुम्ही मुला बालांचा विचार करू नका. वृक्षारोपण झालंय असं आपण डिक्लेअर. चला क्या बात है. कमाल आहात तुम्ही तिघही जण. कमाल आहात. तर आपण जाणून घेऊया की तुमचं काय मत आहे या परफॉर्मन्स बद्दल. रेणुकाताई. तुम्ही दिघं म्हणजे फॅन्टॅस्टिक आहात. ह्याच्यासाठी मी वृक्ष प्रतिक्रिया देऊच शकत नाही. इतका हैदोस घातलात तुम्ही. आणि क्या बात है अरुण दादा. तुम्ही जेव्हा स्टेजवर येता तेव्हापासून ते ह्या ॲक्टच्या शेवटपर्यंत तुमचं जे काही टायमिंग आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे जे कन्व्हिक्शन आहे तुमचं, इतक्या चुकीच्या गोष्टी इतक्या सहजपणे आणि इतक्या म्हणजे कन्व्हिक्शननी तुम्ही जे सादर केलं ना, दॅट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि तुम्ही ते करता बाबा. हॅट्स ऑफ तुम्हाला. आणि पॅडी तू आम्ही सगळे होतास स्टेजवर. म्हणजे आमच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या तू रेप्रेझेंटेटिव्ह होतास. आणि तू इतकं सुंदर ते म्हणजे मी पण फोन केला होता घरी की जरा लाकडं बिकडं पण त्याच्यासाठी वृक्ष तोडावी लागतील म्हणून मी म्हटलं नका आता एवढ्यात. पण क्या बात आहे. मी नक्कीच तुम्हाला हॅट्स देणार आहे. फॅन्टॅस्टिक. दादा. अद्भुत आणि अफलातून सादरीकरण. क्या बात है. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही शासनाच्या योजनेचं काय होतं याचं तुम्ही इतकं मार्मिक म्हणजे जवळपास वस्तुस्थितीला धरूनच तुम्ही केल्यासारखं आहे. आणि क्या बात है अरण्या. जिस दिन मैं आता हूँ उस दिन बस अशा पद्धतीचं तुझं तू अफलातून ॲक्ट्रेस. अफलातून. आणि आज अनुपमाने आणि पॅड्यानी जे काम केलं म्हणजे मला असं वाटतं की तिघही एकाच मीटरवर येणं कलावंतांनी आणि त्यांनी त्याच ताकदीनं सादरीकरण करणं म्हणजे एकाच काय मॅचमध्ये एकाच टीममधल्या तिघांनी सेंचुरी मारल्यासारखं जे असतं त्यापुढे समोरच्याचा हारणं ही फॉर्मॅलिटीच उरते. या पद्धतीचं ते काहीतरी होतं. मी उभं राहून तुम्हाला टाळ्याही वाजवतो आणि तुरेही देतो. क्या बात. आणि आता आपण जाणून घेऊया की लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 500, 600, 700, 800, 900, 1000. वाव.
असेच हसवत राहा आणि तुम्ही बसू शकता. थँक्यू. प्रचंड अपमान करावासा वाटत असून सुद्धा ज्याचा सतत आदर करावा लागतो अशी व्यक्ती म्हणजे आपला बॉस. तर अशी एक बॉस आपल्या एम्प्लॉईला भेटायला आली आहे. बघूया तो एम्प्लॉई तिचा कसा आदर सत्कार करतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर आणि भक्तीचं. येणार 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 बॉस माझ्या घरी येणार. ती आल्यावर मी तिला माझ्या घरी इम्प्रेस खूप करणार. तिचं मन जिंकून तिच्याकडून प्रमोशन मी मिळवणार. ना 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 ना. नमस्कार नमस्कार रेणुकाताई, नमस्कार मकरंदाला, नमस्कार. माझी बॉस माझ्या घरी आज येणार आहे. काल संध्याकाळी तिने खूप झापलं मला आणि म्हणाली मी जरा तुझ्या घरी येणार आहे, मला जरा थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. येऊ दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आज असा इम्प्रेस करतो, झापणं सोडा, मला प्रमोशनच देतं की नाही बघा. अरे हॅलो, या मरत किधर आहे आज तुम्हाला? पायऱ्या धोने काय? हो काय? हो मी बॉस आहे तुमची, कचरेवाली नाहीये. मला काय पायऱ्या धुवायला सांगता तुम्ही? सॉरी सर, प्लीज वेलकम मॅम, वेलकम वेलकम मॅम. प्लीज प्लीज कम मॅम, कम कम कम. हां मॅम, मॅम बी कम्फर्टेबल मॅम. आज तुम्ही माझ्या घरी आहात, मला खूप आनंद झालाय मॅम. मॅम तुमच्यासाठी सरप्राईज आहे. काय? येस. अगं काय अक्कल आहे का? गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या या ताटात. खोबरं कुठून भाजीत घातलीस काय गुलाबाच्या पाकळ्या? अरे सॉरी सॉरी मॅम, सॉरी सॉरी. काय मिस्टर समीर, ऑफिस मध्ये जो बावळटपणा करतो तो इथेही सुरूच आहे तुमचा. सॉरी, काय झालं मॅम? मी काय केलं? आता गेल्या आठवड्यात मी ऑफिस मध्ये मीटिंग बोलवली होती माझ्या केबिन मध्ये. हो बोलवली होती ना. सगळ्यांनी चहा कपाने प्यायला, पण तुम्ही एकट्याने चहा बशीमध्ये ओतून प्यायलात. नाही नाही, बशीमध्ये चहा ओतून प्यायलात तोपर्यंत ठीक आहे, पण त्या बशीमध्ये तुम्ही ग्लुकोजची बिस्किट बुडून असं त्याचं लग्न करून खात होता. काय लाज नाही वाटत का तुम्हाला? मॅम मला आवडतो खारी बिस्किट बुडवले की मजा येते खायला. खाऊन बघा तुम्ही मॅम. जी काय खारी बिस्किट खायची ना ते तुमच्या घरी खा ना, माझ्या केबिन मध्ये कशाला? ओके ओके मॅम, सॉरी सॉरी. प्लीज बसा मॅम, हे साफ केलं मी. प्लीज प्लीज बसा मॅम, प्लीज बसा. आज पहिल्यांदा माझ्या घरी आलात मॅम, माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे मॅम. तुमच्यासारख्या मोठ्या पायांच्या व्यक्ती माझ्या घराला लागल्या. काय काय? तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे पाय माझ्या घराला लागले, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मॅम ही. नाही ठीक आहे, असू दे मिस्टर समीर. नाही नाही, खरंच सांगतो, आहे ते आहे म्हणजे. नाही हे बघा, अहो ऑफिस ही माझी फॅमिली आहे असं मी समजते. वा मॅम, खरंच असा बॉस प्रत्येकाला मिळो मॅम. खरंच आय एम प्राऊड ऑफ यू मॅम. नाही ठीक आहे, एवढं काय नाही हो त्याच्यामध्ये. नाही मॅम, मी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. हो का? लेट मी ऑफर यू अ वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक? येस येस मॅम. बाप रे, खूपच तयारी केली यांनी. येस मॅम, तुमच्या आवडीचं आवळा सरबत. ओ माय गॉड. येस. अहो तुम्हाला कसं माहिती मला आवळा सरबत आवडतं ते? अहो कुत्र्याला हाडच आवडणार ना. सॉरी सॉरी. नाही नाही, मनातलं उदाहरण एकदम बाहेर आलं. उदाहरण वेगळं होतं माझं. मी लहान मुलांना चॉकलेट कसं आवडतं तसं तुम्हाला हेच आवडणार नाही का? म्हणजे आवळा सरबत म्हटलं की असं एक स्टँडर्ड आहे नाही का? येस 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 प्लीज. थँक्यू फॉर दिस. येस 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 येस. अजून संपलं नाही माझं, अजून काय? संपलं नाही का? एक मिनिट सर, ते काय घ्या, थोडं उरलं याच्यात. किती गोंधळ चाललाय तुमचा मिस्टर समीर. बसा बरं इथे, बसा बसा. तुम्ही आलात म्हणून जरा शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. आर यू ओके? हो आय एम ओके. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? नाही, आतल्या रूम मध्ये पाहिजे. नाही, तिकडे खिडकी आहे ना, मोठी खिडकी आहे ना, म्हणून. काही नको, आपण इथेच बसूया. अरे काय मिस्टर समीर, काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? ऍक्च्युली हे सगळं मला तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून मी तुम्हाला काल म्हणाले आपण तुमच्या घरी भेटूयात म्हणून. मी तुमच्या घरी येते. हो काय काय झालंय तुम्हाला हल्ली? हे बघा, तुम्ही एकदम हुशार एम्प्लॉई आहात, एकदम सिन्सिअरपणे तुम्ही तुमचं काम करत असता. हो मॅम. पण आयत्या वेळेस काहीतरी बावळटपणा करता आणि सगळ्या कामाचं वाटोळं करून टाकता.
अहो आता वर्षभर राबून तुम्ही लेजर तयार केलं. हो मॅम. आणि आयत्या वेळेस काहीतरी वेंधळेपणा केलात आणि तेच लेजर तुम्ही रद्दीवाल्याला विकून टाकलात. अहो काय मग रात्रंदिवस परत सगळं राबून ते लेजर तुम्हालाच तयार करावं लागलं ना. कुणाला त्रास झाला सगळ्यात जास्त? मला मॅम. तुम्हाला की नाही? हो मॅम. अहो मग प्लीज प्लीज मिस्टर समीर थोडंसं कामामध्ये लक्ष द्या ना तुम्ही. प्लीज. आता आपल्या ऑफिसचे जे कॉम्प्युटर्स असतात त्या कॉम्प्युटरचे जे प्रोसेसर असतात त्याला एक बटन असतं. ते बटन दाबलं की तशी चकती बाहेर येते. मला माहितीये ना कॉम्प्युटरचं माहिती मला. चकती बाहेर येते माहिती मला. सगळं माहिती आहे ना? हो माहिती. मग त्या चकतीवर तुम्ही कॉफीचा मग ठेवता. तुम्ही कॉफीचे मग ठेवून सगळे कॉम्प्युटर्स खराब करून टाकलेत ऑफिसचे. केवढं नुकसान झालं ऑफिसचं तुम्हाला माहितीये का? आय एम सॉरी मॅम. आणि काय हो मिस्टर समीर? हो मॅम. तुम्ही परवा ऑफिसच्या झेरॉक्स मशीनवर डोकं टेकून काय करत होता? ते ऍक्च्युली माझ्या मुलीचा फोन आला होता. सूर्यग्रहणाचा फोटो पाहिजे म्हणून मी असं डोकं ठेवलं त्याच्यात बटन. अशा त्या कॉपी झाल्या आणि मी तिकडे पाठवल्या त्या. परिणाम झालाय का डोक्यावर? नाही थोडंसं कोमट लागलं. परिणाम काय झाला? म्हणजे तुम्ही एवढं विचित्र वागताय म्हणून मी तुम्हाला विचारते तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? नाही मॅम. आय एम ओके मॅम. काय ओके मिस्टर समीर काय ओके? आता गेल्या आठवड्यात आपली क्वार्टरली मीटिंग होती. तेव्हा मी तुम्हाला काय विचारलं मिस्टर समीर 3rd क्वार्टर नंतर तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणालात मी ओकलो. आता 3rd क्वार्टर नंतर ओकणारच ना. माझी कॅपॅसिटी 2 क्वार्टरचीच आहे मॅम. मिस्टर क्वार्टर म्हणजे फक्त तेवढीच क्वार्टर असते का? काही क्वार्टरली रिपोर्ट असतात ऑफिसचे असेसमेंट असतात असे काही प्रकार असतात की नाही ऑफिसचे? हो मॅम. आय एम सॉरी मॅम. तुम्ही प्लीज बसा. रिलॅक्स व्हा मॅम. काय माहितीये का जे झालं ते झालं मॅम. उद्यापासून तुम्हाला वेगळा समीर चौगुले दिसेल याची मी गॅरंटी देतो मॅम. पण आज मॅम तुम्ही माझ्या घरी आलात. माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नाही हे बघा मिस्टर समीर म्हणजे मलाही खूप आनंद होतोय मी तुमच्या घरी आले म्हणून. हो मॅम. ठीक आहे तुमची बायको कुठे आहे? बोलवा ना तिला म्हणजे आमची तेवढी ओळख होईल ना. नाही ती नाही येऊ शकणार नाही. ती का? ती सोवळ्यात स्वयंपाक करते. म्हणजे ते काय ती चांगला स्वयंपाक होईपर्यंत बाहेर येणार नाही ती. मी खरं सांगू का मी काही गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी छान छान केलेल्या आहेत. काय? तुमचा तुमचा विश्वास बसणार नाही पण छान छान कविता सुद्धा मी करतो. तुम्ही कविता पण करता? म्हणजे अगदी एवढ्या मोठ्या अशा नाहीत. नाही म्हणजे अशा एवढ्या चांगल्या अशा मोठ्या नाहीत. छोट्या करतो मी. त्या वाचू का? वहीत लिहिलेल्या आहेत. हो वाचा ना. नीलकमल प्लास्टिक. सॉरी वही खाली होती ती. जशी दुधावर असते साय तशी भक्ती आमची मा 21. मा 21 म्हणजे? जशी दुधावर असते साय तशी भक्ती आमची मा 21. काय लिहिले अक्षर बघा जरा काय लागतं. तुम्हीच लिहिलं ना. तुम्हाला नाही वाचता येत का? मला येत नाही. जरा बघा काय लिहिलंय. मा 21 नाहीये. य ते मा य असा शब्द आहे तो. तुम्ही य 21 दिसेल असं लिहिलंय. अच्छा ते यचं पहिलं 2 आणि 1 अच्छा ते मा येतात मला. मी कसं चुकेन ना. जशी दुधावर असते साय तशी भक्ती माझी माय तिचा सहवास म्हणजे काय? जणू मायेचा पाऊस कोसळतो धो धो. भक्ती मॅमच्या आईचा घो. नाही चुकीचं लिहिलं. नाही ऍक्च्युली काय ते आईचा गो खोडायचा होता ना. तुमच्या साडीवरच आईचा गो झालं. ऍक्च्युली काय झालं आईचा गो लिहायचा नव्हतं मला. मी जेव्हा मला काही सुचत नाही ना तेव्हा आईचा गो काही सुचत नाही ना तेच मी लिहिलं. असं झालं ते. सॉरी काय तुमचा शहाणपणा बाद झाला. मी आता इथून निघून जाते. मला अजिबात थांबायचं नाही. मी सोडणार मी चालले इथून. नाही मॅम मी तुमच्यासाठी स्वागत नृत्य सुद्धा तयार केलेलं आहे. तुम्ही स्वागत नृत्य बघितल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही मॅम. तुम्ही आता माझ्या समोर नृत्य करणार आहात? तुम्हाला हे बघावंच लागेल. काय गलिच्छपणा झालाय मिस्टर समीर? हो तुम्हाला हेलन आवडते ना म्हणून हेलनचा डान्स केला मी. कोण म्हटलं तुम्हाला मला हेलन आवडते म्हणून? ऑफिसच्या पिकनिकला तुम्हीच म्हणाला होतात हेलन माझं प्रेरणास्थान आहे म्हणून. अहो ती हेलन केलर माझी प्रेरणास्थान आहे असं म्हणाले होते मी.
मी तुम्हाला समजून आता थकलीये. मी तुमच्या बायकोशीच बोलते आता. नाही 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 काय? नाही 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 तुम्ही जाऊ शकत नाही आज. का? नाही बायको येणार नाही बाहेर. नाही नाही मला मी जाऊन बघते ना. नाही तुम्ही नको. का? मी बोलवतो ना तिला बाहेर. मी बोलवतो तिला. लवकर बोलवा फास्ट. टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय माणूस आहे, सगळा वेळ माझा वाया चालला. माझी बॅग तिकडे पडलीये, मोबाईल. अगं ऐकलंस का? कोण आलंय बघ. ऐक. हा हा हो हो हो. अय्या तुम्ही आलात का? बसा हा बसा. आलेच हा 5 मिनिटात. बघितलं का? येणार नाही मी बोललो होतो तुम्हाला. तुमच्या बायकोला परत एकदा बोलवा, मला त्यांच्याशी नीट बोलायचंय. नाही आता ओळख झाली, आता कशाला पाहिजे? परत एकदा बोलवा. अगं ऐकलंस का? काय झालं? त्या बघा काय बोलतायत. आले हा जरा भाजीला फोडणी घालत होते, आलेच आम्ही. नाही येणार नाही ती. नाही येणार नाही. तू बोललो तुम्हाला. तुमच्या कपाळावर टिकली तशीच आहे. नाही किचन छोटं आहे ना, आजूबाजून जाताना असं लागलं असेल बघ. समीर बायकोला बोलवा तुमची. आता बोलवतो. बायको कुठं गेली तुमची? माझ्याशी सकाळी भांडली आणि मुलीला घेऊन माहेरी निघून गेली ती. का? मी तिला म्हटलं माझी बॉस येते, तू हेलनचा डान्स करशील का? अरे हा काय माणूस आहे? तुम्ही तुमच्या बायकोला माझ्यासमोर हेलनचा डान्स करून दाखवायला सांगणार होता? ओ गॉड, नाही आता मला ते 1 मिनिटही थांबायचं नाही. बाद झाला तुमचा मूड. माझं ऐका मॅडम, एक मी तुम्हाला गिफ्ट आणलं मॅडम. माझे इकडे बघा, इकडे बघा. एक गिफ्ट आणलंय मी तुमच्यासाठी. ते तुम्ही बघा. ते जर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे, नाहीतर जा तुम्ही. मला नकोय तुमचं. नाही मी तुम्हाला देणारच आहे गिफ्ट. नाही नाही हे गिफ्ट देणारच आहे मी तुम्हाला. वेळ लागायची पाळी आली माझ्यावर. मॅम दिस इज अ गिफ्ट फ्रॉम माय साइड टू युअर साइड. टू यू प्लीज. काय किती घाणेरडा वास येतो या टॉवेलला. अरे मी टेडी बेअर ठेवला होता. थोडं कुत्र्याचा पिल्लू होता, ते तुम्हाला आवडतं ना. एक मिनिट. अरे हे इकडेच राहिलं, चुकून टॉवेल पॅक झालं. मॅम हे तुमच्यासाठी. मॅम काय किती ओला आहे. ओला आहे बघू. अच्छा हा आत्ता लक्षात आलं. सकाळी टॉवेल इथे पॅक केला आणि हे टेडी बेअरने अंग पुसलं. मी आता इथनं निघून जाते. गुड बाय. मी तुम्हाला आता कामावर काढून टाकले मिसेस समीर. काय रे हे काय राडा सगळा. आणि टेडी बेअरनी अंग पुसलं. कामात न गेले होते. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई. समीर विध्वंस झाला. पण फार भन्नाट यार तू. म्हणजे अजून आणि अजून मॅडनेस दाखवतो स्टेजवर. सम्या काय काय कल्पना तू आणतोस आणि काय ते म्हणजे इतकी काहीच्या काहीच. मला खूप आवडलं. थँक्यू. मकरंद दादा. या पद्धतीचे अर्कचित्र रंगवण्यात तुझा हातखंडा आहे आणि मुळात तू त्यातल्या ज्या जागा शोधतो स्वतःहून आणि त्या इतक्या सुंदर आणि मनमोहक असतात आणि भक्तीने फार उत्तम तुला रिॲक्ट केलं. खूप छान सादरीकरण. बहुत बढिया. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. अभिनंदन. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सरकारने आता दुकानांवरची बंदी म्हणजे काय तर ठराविक वेळेला दुकानं बंद झाली पाहिजेत ही बंदी उठवलेली आहे. त्यामुळे नाईट लाईफ आता सुरू होणार आहे. आता तुम्ही विचार करा की जर का रात्री 2:30 वाजता दारावरची बेल वाजली आणि दारामध्ये रद्दीवाला आला असेल किंवा भंगारवाला आला असेल तर काय कराल. कारण असं होऊच शकतं. एक काम करा, तुम्ही याच्यावर विचार करा. तोवर विचारांच्या घरामध्ये आपण काय चाललंय ते पाहूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंशुमान आणि विशाखाचं.
काय कसले? उठा ना. काय झालं? उठा ना जरा, रात्रीचं ना तुम्ही जागायला शिका. काय विचार काय तुझा? माझ्या डोक्यात ना अशी भन्नाट कल्पना सुचली. म्हणजे ना मला असं वाटतं ना बिझनेस सुरू करावा. म्हणजे कसं 4 पैसे गाठीशी येतील आणि मग पाठीशी 7.5 लागले. मस्त मस्त आयडिया आहे. एक काम कर, चिकटपट्टीचा बिझनेस सुरू कर. ओके. आणि पहिली स्वतःच्या तोंडाला लाव. मला झोपू दे, चल. झोपू नका. अरे यार. उठू ना. अरे काय यार तू? ऐका ना. मी काय म्हणते, आता ना रात्रीचं नाईट लाईफ सुरू झालेलं आहे. म्हणजे कित्येक ठिकाणी हॉटेल्स मॉल रात्रभर उघडं. बाप रे. डास ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? म्हणजे मॉल्स आणि हॉटेल्स उघडे, सरकारने परमिशन दिले. मग मला काय आठवते का, मी पण बिझनेस सुरू करावा. रात्री 11 ते सकाळी 5. रात्री 11 ते 5 कुठला बिझनेस करणार आहेस तू? असं एकदम छोटासा धंदा टाकू कुठला तरी. काय बोलतेस तू? धंदा काय बोलतेस तू? फॉल पिकोचा धंदा. काय वेडी आहेस का तू? अगं लोक रात्री मॉल मध्ये जाणार की फॉल पिकोला येणार तुझ्याकडे? फॉल पिकोलाच येणार लोक रात्रीचे. मला सांगा, गेले 2 आठवडे मी तुमच्या मागे लागले. अहो ऑफिसला जाता जाता साडी घेऊन जा फॉल पिको साठी. तुम्ही घेऊन गेलात का पिको करायला साडी? अगं ते सकाळी जातो तेव्हा बंद असतं ग, आणि रात्री उशिरा निघतो, त्यामुळे ते नाही जमत ग मला. नाही जमत. हेच कारण जे नवरे देतात ना आपल्या बायकांना, तेच येणार फॉल पिको करायला रात्री फॉल पिको केंद्रावर. आता केंद्र सरकारने महिला उद्योजिका ज्या आहेत त्यांच्यासाठी एवढी संधी गेली ओपन, तर मग फायदा नको का घ्यायला सांगा तुम्ही मला. म्हणून मी बिझनेस करायचं ठरवलंय. काय केलं? काय वाटतं तुम्हाला? तुझ्या माहितीसाठी सांगू का, मुळात 10 पेक्षा जास्त कामगार ज्यांच्याकडे आहेत ना त्यांनाही मूव्ह आहे, कळलं का? आहेत 10 कामगार आहेत. कुठे आहेत? बघा, आमचा व्हॉट्सअप वरचा 20 बायकांचा ग्रुप आहे ना, आमच्या सुद्धा 2 बिझनेस सुरू होतील. माहिती का तुम्हाला? तुम्हाला असं नेहमी वाटतं ना की बाई ग आम्ही काय टिंगल टवळ्या करतो, रात्रभर 2:30 वाजेपर्यंत गप्पा मारतो. तर तसं नाहीये. ह्या गप्पांमधून बघा काय सुंदरसे बिझनेस फुललेत. त्याच्यावर फुल्ली मारता सगळी. बाद झाले बिझनेस तुझे. माझ्या डोक्यात त्रास देऊ कर प्लीज. काय तुम्हाला फॉल पिकोचा तुम्हाला काय त्रास होणार आहे? काय फॉल पिको? 2-3 मशीनी आणायच्या सर. एक मशीन पडले त्याचं बघ जरा. फॉल पिको. माझं जरा टायमिंग चुकलं ते. ऐका ना, म्हणजे मी काय करायला पाहिजे होते का, जे दिवसा फॉल पिको केलं ना ते टायमिंग चुकलं. म्हणून मग रात्री ओपन करायचं, म्हणजे कसं बरं असतं. आणि कसं आहे, रात्रीच्या धंद्याला चांगला रिस्पॉन्स येतो. काय बोलतेस? म्हणून तर सासरे बुवांना बोलवलं ना. म्हणजे बापाला धंद्याला लावणार आहेस तू? काय बोलतेस तू? त्याला काय साडीला फॉल पिको करायला लावणार आहेस? योगा सेंटर सुरू करायचंय. ते त्यांच्या नावावर सुरू करायचं. म्हणजे कसं 60च्या पुढच्या वृद्धांसाठी योगा सेंटर. रात्री 1 ते सकाळी 4. काय बोलतेस तू यार? 1 ते 4 ही काय योगा करायची वेळ आहे? हीच वेळ आहे. नाहीतरी म्हाताऱ्या माणसाला झोप कुठे लागते? योगा केलं तर असे निरोगी राहतील. अगं पण मला सांग, हे 60च्या पुढचे कोण लोक येणार आहे? येणार? माझ्या कित्येक मैत्रिणी म्हणाल्या आमच्या सासू सासऱ्यांना देतो पाठवून तुझ्या योगा सेंटर मध्ये. एकीने तर कल्पना पण सांगितली, तुम्हाला सांगू म्हणाली बाई ग योगा क्लासेस नंतर ना लाफ्टर क्लब सुरू कर. म्हणजे कसं मॉर्निंग वॉक करत करत म्हातारे घरी येतील, दिवसभर झोपा काढायला मोकळे. अशी वाटते कल्पना. हे धंदे करायला लावणार आहेस तू माझ्या बाबा ना? रात्री 1 ते 4 3 तास योगा करायला लावणार आहेस तू सगळ्यांना? नाही करू नकोस. काय ते 3 तास नाही, पाऊण तासच योगा. म्हणजे बाकीचा वेळ आहे ना पावल्या वेळात पाळणा घरातल्या मुलांना गोष्टी सांगतील. पाळणा घर? हे काय मध्येच पाळणा घर? आता ते सांगायचंच राहिलं. पाळणं सुरू करायचंय लहान मुलांसाठी. आता काय झालंय, रात्री ही सगळी तरुण कपल जाणार की नाही बाजारहाटीला, मग त्यांच्या मुलांचं काय, म्हणून मग रात्रीचं पाळणा घर. स्वतः पाळणा घर एका वेळी काढलं होतं, त्याचं काय झालं होतं आठवतं ना? ती मुलं दुपारी झोपायची सोडून स्वतः डाराडू झोपलेली असायची, फुस फुस करत नुसती. ती 1.5 वर्षाची पोरं बिचारी त्याच्या आई बाबाने पाठवलं, स्वतःच काढून खायची, स्वतःच अंथरूण घालून झोपायची, 3-3 मजले खाली उतरायची. मी संध्याकाळी ऑफिसमध्ये येताना कोंबड्या पकडून आणतो, तसं पोरांना पकडून आणायचो इकडे. अरे हे तुझं पाळणा घर फालतूगिरी नाही. ते जरा नाही, कसं आहे, दिवसाची झोप लागते मला पण रात्रीची नाही. म्हणजे रात्री जागी असते मी, निशाचर प्राणी. अरे यार
काय वाटतं? ही फालतूगिरी आहे, मला अजिबात जमणार नाही या काय तुमच्या जमणार नाही तुम्हाला ना. बायको काही कष्ट करते ना ते कळतच नाही. एक बाई असून सुद्धा मी बघा देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करते, हातभार लावण्याचा प्रयत्न करते, आणि तुम्ही पुरुषासारखा पुरुष तुम्हाला झोप कशी लागते? नाही नाही, एक मिनिट. हा व्यवसाय जर उद्या दुसऱ्याने कोणी केला ना तर तुम्ही म्हणाल अरे बाप रे, हा बिझनेस आपल्याला सुचलाच नाही, आपल्याला सुचायला हवा होता असं म्हणत बसाल. बायको सांगते तर ऐकत नाही तुम्ही. नाईट लाईफचा फायदा. नाईट लाईफ जाऊ दे ग, मला झोपू दे. लाईफ सेटल होईल आपला, झोपू दे मला. ही वाईफ काय बोलते त्याच्याकडे लक्षच नाही तुमचं. 4 पैसे गाठीशी येतील, लक्षात घ्या. नको पैसे. इथे बस, इथे बस. बघ तुझ्या माहितीसाठी सांगू का, हे नाईट लाईफ आपल्यासारख्या मध्यम वर्गीयांसाठी नाहीये ग. सरकार काही वेड आहे का? हे बघ, ज्यांचा दिवस मुळात संध्याकाळी 4 नंतर सुरू होतो ना त्यांच्यासाठी नाईट लाईफ आहे. ते धमाल करायची, मजा मस्ती करायची आणि फक्त टाइमपास करायचा. कळलं का? आपला दिवस सूर्योदयाला सुरू होतो, सूर्यास्ताला संपतो. रात्री आपण झोपतो फक्त. आपला लाईफ रात्रीचं नसतं. तुझ्या पाया पडतो, मला झोपू दे यार. आपण तुम्हाला सांगते, तुम्हाला कळत कसं नाही? गेलीस मी खाली जिना खाली जाऊन झोपतो. मी जिना खाली मला इथे झोपायचं नाही. तुम्ही काय म्हणालात आता? जिना खाली जाऊन झोपतो मी आता. ऐक, जाता जाताना 10-12 सिगरेटची पाकिट घेऊन जा आणि थर्मास मध्ये तुम्हाला कॉफी देते भरून, ती घेऊन जा. का? आपल्या बिल्डिंग मधली मुलं आहेत ना, रात्रभर इकडे तिकडे हिंडत असतात ना सिगरेटची पाकिट शोधत. झोपल्या झोपल्या त्यांना विकून टाका, तेवढाच धंदा होईल रात्रीचा. ऐका ना माझं. मस्त धमाल मजा आली. तुम्ही हे जे धंदे सुरू करण्याच्या प्रयत्नात होतात त्यांना कितपत यश आलंय बघूया. परीक्षकांचं काय म्हणणं आहे? मकरंद दादा. मिश्किल कल्पना होती. मध्यमवर्गीय नजरेमधनं नाईट लाईफ. खरं तर मध्यमवर्गीय नजरेतनं नाईट लाईफ नसतंच, पण असं जर काही सुरू झालं तर काय एकच गदारोळ उडेल. ह्याचं तुम्ही उत्तम मार्मिक एक प्रहसन सादर केलं. दोघांनी पण फार अप्रतिम सादर केलं. खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. रेणुकाताई. खूप छान होतं आणि खरं म्हणजे विचार करायला लावणार होतं, कारण आपली जी दुसरी पिढी आहे, पुढची पिढी आहे, त्यांची नाईट लाईफची कल्पना आणि आपली नाईट लाईफची कल्पना अगदी वेगळी आहे. मध्यमवर्गीय असून देखील म्हणजे जी पोरं आहेत त्यांच्या कल्पना खरंच खूप भन्नाट असतात. आणि तू एकदम मॉडर्न वाटलीस मला त्यामुळे, त्या हिशोबाने विशाखा, की तू पुढचा विचार करत होतीस आणि दूरदृष्टी होती तुझ्यात, तुझ्या कॅरेक्टरमध्ये. आणि ते तू खूप छान एनर्जीने केलंस, मांडलंस. आणि अंशू अगदी माझ्यासारखा होता की रात्री बाकी काही नाही, घरी जायचं आणि झोपायचं, बाकी कुठलंही काम करायचं नाही. त्यामुळे मला खूप छान वाटलं कॉन्ट्रास्ट, आणि छान केलं तुम्ही सादर. थँक्यू. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 700, 900, 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सर्व दूर पसरलेला आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आज आपले जे प्रेक्षक परीक्षक आलेले आहेत, कौशल बाली, हे खरं तर पंजाबी आहेत, मराठी कुटुंब नाही आहे. सांगण्याचा उद्देश हा की फक्त मराठी लोकांमध्येच नाही तर अमराठी प्रेक्षकांमध्ये सुद्धा आपली ट्रेन अत्यंत फेमस आहे. अनेक जण आपला कार्यक्रम बघतात. आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की उद्या ही फॅमिली काय रिझल्ट लावणार आहेत, पण आता ते उद्या आपल्याला कळणार आहे, कारण आजचा भाग इकडेच संपलाय. उद्या बघायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.